मित्रांनो, ओवीला तिच्या वागण्याचा पश्चात्ताप होतो आणि मी शिक्षेस पात्र आहे म्हणून जानकीची ओवी आपल्या चुकीची कबुली देत असते. आपल्या आईला झालेलं दुःख ओवीला पाहवत नसतं, म्हणून ती स्वतःवर सगळं ओढवून घेते. पण जानकी आपल्या लाडक्या ओवीची समजूत घालताना म्हणते, "बाळा रडू नकोस, तू असं बोलू नकोस. तू काय हे मुद्दाम नाही केलेलं. तुझ्याकडून हे चुकून झालंय." जानकी आपल्या रडणाऱ्या ओवीला कुशीत घेते आणि तिला मायेची सावली देते. इकडे ऐश्वर्या आणि सारंग त्यांच्या खोलीमध्ये लताबाईला गाफील ठेवून लताबाईचीच मुलगी असल्याचा आव आणत असतात. ऐश्वर्या आणि सारंग मिळून लताबाईला बरोबर आपल्या जाळ्यात अडकवतात. तिची अशी खात्री पटवून देतात की ऐश्वर्याच लताची मुलगी आहे. ऐश्वर्या पण म्हणू लागते, माझी आई सापडली, माझ्या आईची शेवटी भेट झालीच. खोटं खोटं भावूक होऊन ऐश्वर्या म्हणत असते, बरं झालं माझी आई सापडली. लता पण ऐश्वर्याची विचारपूस करू लागते, म्हणते, बबडे तू कशी आहेस? पण ऐश्वर्या म्हणत असते, आता आपली भेट झाली आहे ना, मी एकदम आनंदात आहे. तुझ्याशिवाय माझं आयुष्य अर्धवट असंच गेलं. आणि लता पण म्हणते, मला पण तुझी खूप आठवण येत होती बबडे. माझंही आयुष्य तुझ्यासारखंच गेलं. लता इथे नियतीला दोष देत असते आणि म्हणते, तुझ्या या आईला माफ कर ग ऐश्वर्या एकदा. ऐश्वर्या तर नाटकं करण्यात एक्सपर्ट असते. आता ती लताबाईला म्हणते, आई तू हे काय करत आहेस? माझी माफी मागू नकोस. देवाचे आभार मान. त्याच्यामुळेच आपली भेट झालेली आहे. सारंग पण तिकडून मान डोलावून असा होकार देऊन ऐश्वर्या आणि लताला सपोर्ट करत असतो. इथे लता स्वतःला दोषी समजत असते. ती म्हणत असते, सगळा दोष माझा आहे. मीच तुला एकटीला सोडून गेले होते. माझ्यामुळे तू पोरकी झाली होतीस. लताचे हे अश्रू खरे असतात. तिच्या भावनाही खऱ्या असतात. पण ऐश्वर्या तिच्या भावनांशी खेळत असते. सारंग सुद्धा ऐश्वर्याप्रमाणेच लताला भावूक झालेली रडताना पाहून हसत असतो. त्याचं म्हणणं असं असतं की ऐश्वर्याचा आणि माझा प्लॅन व्यवस्थित सक्सेसफुल झालेला आहे. लताबाईला असं भासवण्यात की ऐश्वर्याच त्यांची मुलगी आहे. ऐश्वर्या आता आपल्या प्रश्नांचा पाढा लता पुढे वाचू लागते. लताला इमोशनल होऊन सांगू लागते की माझ्या मनात आई हाच प्रश्न सतत घोंगावत होता. माझी आई मला का सोडून गेली असावी? लता आता तिच्यासोबत घडलेली सगळी कहाणी सांगू लागते. ऐश्वर्या आणि सारंगला लताबाईची ही कहाणी ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नसतो. त्यांना लताबाईच्या आयुष्यातला इतिहास सगळा बोरिंग वाटत असतो. त्याच्यामुळे ते जरा दुर्लक्षच करतात. फक्त आपल्या प्लॅनमध्ये यातील काही कामी येईल का यासाठी त्यांचं लक्ष लताबाईच्या एक ना एक शब्दाकडे असतं. लताबाई सांगू लागते की तुझ्या जन्मानंतर ऐश्वर्या तुझे बाबा मला सोडून गेले. मग मी काय करणार होते एकटी? म्हणून नाइलाजाने मला तुला अनाथ आश्रमात सोडून यावे लागले. तुला सांभाळण्या इतका पैसा माझ्याकडे नव्हता. तुझी जबाबदारी मी सांभाळू शकत नव्हते. तुझं औषध पाणी, तुझ्या गरजा मी एकटी कशी भागवणार होते? म्हणून मला अनाथ आश्रम हाच पर्याय सुचला होता. लताबाईला माहीत होतं की ती ऐश्वर्याला चांगलं आयुष्य देऊ शकत नसते आणि म्हणूनच ऐश्वर्याच्या भविष्याच्या काळजीपोटी लताबाईने ऐश्वर्याला अनाथ आश्रमात सोडून येण्याचा निर्णय घेतला होता. आणि काही काळ गेल्यानंतर तिने तसंच केलं. ऐश्वर्याला अनाथ आश्रमात देऊन आपल्या जबाबदारीतून हात झटकले. आश्रमाचं नाव निघताच ऐश्वर्या लगेच पॉइंट पकडते. म्हणते, मधुभाऊंच्या आश्रमात ना आई? तसंच ना? लताबाई समोर आपला चेहरा हिरमुसून चेहऱ्यावरती वाईट दुःख असण्याचं इमोशन्स आणून लताबाईच्या भावनांचा पार भोगा करून टाकते. मग काय, लताबाईला सुद्धा राहवत नाही. ती आपल्या आयुष्यात घडलेली मागची प्रत्येक गोष्ट ऐश्वर्याला सांगून टाकते. म्हणजे जो आता फोटो तुकडा तुकडा झालेला आहे, तोच फोटो एकुलती एक आठवण लताबाईकडे होती आणि त्यांनी तीच आठवण म्हणून त्या फोटोतला एक तुकडा मधुभाऊंकडे दिला होता. कारण जेव्हा माझी मुलगी मोठी होईल तेव्हा तिला हा फोटो पाहता यावा. ऐश्वर्या आपलं मन उगीचच पाजळू लागते. म्हणते, आई तुला मला सोडताना किती त्रास झाला असेल ना तेव्हा? लताबाईचं रडणं काही अजून थांबलेलं नसतं. तिच्या भावनांना पूर आलेला असतो आणि त्याच पुरात ही लताबाई आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐश्वर्यासमोर मांडत असते. म्हणते, हो ऐश्वर्या, तुला तिथे अनाथ आश्रमात सोडताना मला खूप त्रास झाला होता आणि त्याच्यानंतर कितीतरी दिवस मी तुझ्या आठवणीत हरवून बसले होते. प्रत्येक क्षणी माझ्या मनात तुझेच विचार असायचे की आत्ताच्या आत्ता जावं आणि माझ्या मुलीला घट्ट मिठीत पकडून तिला मायेची ऊब द्यावी आणि माझ्या मुलीच्या तोंडून एकदाचा आई शब्द माझ्या कानावर पडावा. ऐश्वर्या मुद्दामून आता लताबाईला विचारते, आई हो का, तुला खरंच असं वाटायचं? मग तू मला भेटायला का आली नाहीस?
तर मित्रांनो बघा, लताबाई पण खूप हुशार असतात. त्या ऐश्वर्याला सांगतात, "हो ऐश्वर्या, तुला भेटायला मी अनाथ आश्रमात आले होते. मी लांबून तुला पाहिली आणि मला दिसलं की तू खूप आनंदात आहेस तिथे अनाथ आश्रमात. खूप काळजी घेत होते मधुभाऊ तुझी. स्वतःची मुलगी असल्यासारखं मधुभाऊ तुला जपत होते आणि म्हणून माझ्या मनात एक विचार आला. तुला तिथे आनंदात असताना पाहून की यापेक्षा चांगली जागा तुझ्यासाठी असूच शकत नाही." लताला माहीत असतं की ऐश्वर्याचं पालन पोषण करण्याइतपत आपली परिस्थिती नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे तुझे हाल झाले असते. म्हणून मी तिथून तुला न भेटताच निघून गेले. पुन्हा एकदा हात जोडून ऐश्वर्याची माफी मागत असते लताबाई. मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं एक आहे. जर का लताबाईने ऐश्वर्याला तिथे आपली मुलगी म्हणून पाहिली होती, तर तिच्या लक्षात का आलं नाही? आतापर्यंत तर तिने ऐश्वर्याला ओळखायला हवं होतं. कदाचित आता लताबाईच या ऐश्वर्यावरती पलटवार खेळते की काय, याची शंका येऊ लागली आहे. कारण मित्रांनो, लताबाई एक उत्तम कलाकार आहे. पात्रांची बदलती भूमिका साकारणं हेच तिचं काम आहे. ऐश्वर्या जर शेर असेल, तर लताबाई सव्वा शेराचा ठपका नक्की लावणार ऐश्वर्याला. कारण जेव्हा नाटक करण्यासाठी ऐश्वर्याने लताबाईला हायर केलं होतं, तेव्हाच लताबाईला ऐश्वर्याची सगळी नियत कळली होती. आता याच्यापुढे काय घडेल पाहण्यासाठी आपल्याला पुढील काही एपिसोडचा आढावा घेणे गरजेचे राहणार आहे. कदाचित लताबाईंनी ऐश्वर्याची ही खेळी ओळखली असावी. लताबाईने जानकीला तिथे पाहिलेही असावे अनाथ आश्रमात आणि म्हणूनच या घरात ती ऋषिकेशची आई बनून आली असावी. इतक्या दिवसांनंतर आपल्या मुलीसमोर कसं जावं, तिला कसं सांगावं की मी तिला अनाथ आश्रमात का सोडून गेले, या भीतीपोटी कदाचित लताबाईंनी अजूनपर्यंत जानकीला काही भूतकाळातलं सांगितलं नसावं. शक्यता अनेक आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मते लताबाईच ऐश्वर्याला डिच्चू देणार बहुतेक. कारण आत्ता जरी लताबाई असं भासवत असली ना की हे सगळं नाटक आहे, तरी पण तिला माणसांची पारख मात्र चांगलीच आहे. ऐश्वर्या परत तिचं रडगाणं सुरू करते. "आई, तू रडू नकोस, तू माझी माफी वगैरे मागू नकोस. नशिबाचे आभार मान, देवाचे आभार मान. बघ आता प्रत्येक वेळी आपल्याला त्याने मदतच केली आहे आणि काय योगायोग म्हणावा की काय, बघ त्याने नेमकंच आपल्याला वेळेवर आणून भेटवलंय." ऐश्वर्या लताचा फायदा करून घ्यायला बघते. आपलं सगळं गाऱ्हाणं तिच्यासोबत मांडते. आपल्या मनात जो जो स्वार्थ आहे तो पूर्ण करून घेण्याचा ऐश्वर्याचा डाव असतो. म्हणते, "या घरात मला खूप त्रास होतो. या घरात मला धोका आहे. माझा संसार या घरातला उद्ध्वस्त होणार आहे." आणि आता ऐश्वर्याकडून विनंत्या येऊ लागतात. रिक्वेस्ट करू लागते लताबाईला. म्हणते, "आई, या सगळ्या संकटातून तूच मला वाचवायचं आहेस. माझी आई सोबत आहे माझ्या, असं मला वाटतंय." असं गोड-गोड होऊन, भावूक होऊन ऐश्वर्या लताचं मन जिंकायला बघते. लता ऐश्वर्याला त्यावेळेस हो म्हणते. पण लताच्या डोळ्यात काही खरोखरच ऐश्वर्या आपली मुलगी आहे या भावना दिसत नाही. जरी लता रडत असली, तरी पण तिचं हे नाटकही असू शकतं मित्रांनो. कारण जी बाई ऋषिकेशची आई असल्याचा, पार्वती असल्याचा इतक्या छान प्रकारे दावा करू शकते, स्वतःला पार्वती म्हणून सिद्ध करू शकते, ती बाई या ऐश्वर्याची खोटी आई म्हणूनही चांगलंच नाटक करू शकते मित्रांनो. आता येणारा ट्विस्ट, ट्विस्ट नाही तर महा ट्विस्ट असणार आहे. कारण बघा, लता ऐश्वर्याला एक गोष्ट नक्की सांगते. "ऐश्वर्या, आता तू घाबरायचं नाहीस. मी तुझ्या नेहमी सोबत असणार आहे. कळू दे सगळ्यांना की ऐश्वर्याची आई आता आलेली आहे. आता तुला कोणाची भीती नाही ऐश्वर्या, बिनधास्त रहा." लताचं हे वाक्य ऐकून ऐश्वर्या एकदम दचकून म्हणते, "अजिबात नाही." ऐश्वर्याच्या डोळ्यात थोडा वेळ राग दिसतो लताला. पण नंतर सारंग ऐश्वर्याकडे पाहतो तेव्हा ऐश्वर्या शांत होऊन पुन्हा एकदा लताला आपल्या बाजूने वळवते. म्हणते, "आई, तसं नाही. ही गोष्ट फक्त आपल्यातच राहिली पाहिजे. आपण आई आणि मुलगी आहोत, हे बाकी बाहेर कोणालाही कळता कामा नये." लताला समजत नाही की ऐश्वर्या असं का गुपित ठेवायला सांगते. म्हणून ती तसं ऐश्वर्याला विचारते की का सांगायचं नाही सगळ्यांना. तर ऐश्वर्या तिच्या प्लॅनबद्दल आता सांगू लागते की ज्या प्रकारे ऋषिकेशची आई बनून, पार्वती बनून तू या घरात आलेली आहेस ना आई, तो आपला सगळा प्लॅन आता उद्ध्वस्त होईल मग. तू जर सर्वांना सांगितलंस ना आपल्या नात्याबद्दल, तर आपल्याला पुढची खेळी खेळता येणारच नाही. लताबाईला आता कशाचीच देणं-घेणं नसतं. तिचं म्हणणं इतकंच असतं की आता माझी मुलगी मला मिळाली आहे. मला दुसरं काहीच नको. आणि जेव्हा मी या घरात नाटक करून आले, तेव्हा कुठे मला माहीत होतं की माझी मुलगीसुद्धा याच घरात असेल. माझी मुलगी ही ऐश्वर्याच असेल. लताबाई भावनेच्या ओघात म्हणते, "आता मला दुसऱ्या कोणालाही आपलं म्हणायची गरज नाही. माझी मुलगी मला मिळाली आहे. यातच मी समाधानी आहे."
सारंग मध्ये बोलतो, अहो मावशी, म्हणजे लताला समजवायचं असतं त्याला. तर ऐश्वर्या परत दात खाऊन सारंगकडे पाहते आणि म्हणते, आता मावशी नाही, सासूबाई आहेत त्या तुमच्या. सारंग लगेच माफी मागू लागतो लताबाईंची आणि म्हणतो, माफ करा, आता तुम्ही माझ्या मावशी नाही तर माझ्या बायकोच्या आई म्हणजे सासूबाई आहात माझ्या. लबाड नाटक्या सारंग लगेच खाली वाकून लताला नमस्कार घालतो आणि विचारतो, तुम्हाला चालेल ना सासूबाई म्हणालो मी तर. आणि आता लताला पण पश्चात्ताप झालेला असतो. मागच्या काळात जे काही ती सारंगशी वागलेली असते ना, त्याला बायकोचा बैल म्हणून हिणवलेलं असतं. आता त्या प्रत्येक शब्दावर लताची माफी असते. सारंगला पाय चेपायला पण लावलेले असतात लताने आणि सगळ्या गोष्टीची कबुली आता लता सारंगला देते. ऐश्वर्याच्या आनंदाला काही पारावरच उरलेला नसतो. तिला खरंच असं वाटू लागतं की लताबाई चांगलीच आता माझ्या बाजूने वळालेली आहे. सारंग पण म्हणतो, अहो माफी मागू नका. आता मी तुमचा जावई आहे. तुम्ही माझ्या सासूबाई आहात. त्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या बायकोच्या ऐश्वर्याच्या आई आहात. आता ऐश्वर्याची साथ द्या तुम्ही. तिला सपोर्ट करा. तिच्या मागे भक्कमपणे उभे राहा. सारंगची पण रिक्वेस्ट असते की आता तरी तुम्ही सगळ्यांना सांगू नका तुमचं आणि ऐश्वर्याचं काय नातं आहे ते. नाहीतर पुढे आपल्याला काहीच करता येणार नाही. ऐश्वर्यांना या घरात खूप त्रास दिला जातो. ऐश्वर्या पण म्हणत असते, आई तुला माहित नाही, मी जेव्हा अनाथ आश्रमात होते ना, त्याचं मला दुःख नाहीये. पण जर का आता आपल्या नात्याचं सत्य या घरात कळलं तर आपलं पुढचं नाटक थांबेल. मग मला पुन्हा या घरात त्रास दिला जाईल. माझं काहीच खरं होणार नाही मग. ऐश्वर्या तिच्यावरती खूप सारं पैशांचं कर्ज असल्याचं लताला सांगते आणि जर ते कर्ज फेडू शकली नाही ना ऐश्वर्या, तर तिच्यावरती भीक मागण्याची वेळ येणार आहे. ऐश्वर्या तोंडावर हात देऊन खोटं रडू लागते. लताबाईला वाटतं की खरंच ऐश्वर्यावरती कर्ज आहे की काय. सध्या तरी लताबाई असं दाखवते की तिला खरंच ऐश्वर्याची काळजी आहे मित्रांनो. पण आता तिच्या मनात काय चालू आहे ते येणारा भागच आपल्याला सांगून जाईल. लता पण ऐश्वर्याची काळजी असल्याचं दाखवते. म्हणते, ऐश्वर्या बाळा, असं काही बाई बोलू नकोस. तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच असणार आहे. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बघू. मी मागच्या भूतकाळात ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या आता सुधारणार आहे. तू म्हणशील तसं मी वागेन. प्रत्येक गोष्टीची भरपाई करून देईन तुला मी. मी माझी कर्तव्य पूर्ण करण्यात चुकले होते. पण आता नको काळजी करू तू. मी आली आहे. आता सगळ्या गोष्टींची पूर्तता करेन मी. लताबाई ऐश्वर्याला धीर देते. म्हणते, ऐश्वर्या बाळा, तुला नाटक चालू ठेवायचं आहे ना असंच पुढे? मी पार्वती असल्याचं, ऋषिकेशची आई असल्याचं. ऐश्वर्या एक्साइटेड होऊन म्हणते, हो आई, मला असंच ठेवायचं आहे हे नाटक. लता कबूल होऊन म्हणते की हो ठीक आहे, करूया नाटक आपण पुढे तसंच. ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन सक्सेस होतो. ऐश्वर्याला नाटकाला लताची गरज असते आणि तिची ती गरज आता पूर्ण होणार असते. सध्या तरी ऐश्वर्याचा हाच हेतू होता की काहीही झालं तरी लता पार्वतीच्या नाटकातून दूर गेली नाही पाहिजे. ती ऋषिकेशची आई म्हणून याच घरात राहिली पाहिजे आणि जानकीची तिची भेट भविष्यात कधीही झाली नाही पाहिजे. म्हणून स्वतःलाच ऐश्वर्याने लताची मुलगी म्हणून सिद्ध केलं. लता तर आता ऐश्वर्याला शब्द देते, बाळा, तुला आत्ता आत्ता जे काही पाहिजे ना, ते मी सगळं द्यायला तयार आहे. शेवटी आई आहे ना मी तुझी. मित्रांनो, जानकीला सपोर्ट देणारी ही लताबाई 100%. कारण लताच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचे डोळे असंच सांगत आहेत की ती आता जे काही वागत आहे ऐश्वर्यासोबत ते सगळं नाटक आहे. ऐश्वर्याला गाफील ठेवण्यासाठी. लताला चांगलंच माहीत आहे ऐश्वर्या आणि सारंग किती आतल्या गाठीचे आहेत. लताचा सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा ऐश्वर्या घट्ट मिठी मारते लताला. आई थँक यू. आईचे आभार मानत मागे उभा असलेल्या सारंगला टाळ्या देत आपला प्लॅन सक्सेस झाल्याचा आनंद करते. जानकी अजूनही नाराज असते. तिला तो अर्धवट फोटो काही मिळालेला नसतो. त्याच फोटोच्या आठवणीत ती रात्रभर जागी असते. मधुभाऊंनी दिलेला हा फोटो तिच्यासाठी एक मौल्यवान संपत्ती म्हणून असते. जानकीने त्यावेळेस फोटो देतानाच्या वेळेस विचारलेलं असतं मधुभाऊंना की हा फोटो तुमच्याकडे कसा? तर मधुभाऊंनी जानकीला अगदी व्यवस्थित मायेने सांगितलेलं असतं की बाळा जानकी, मला तुला हेच सांगायचं होतं कधीपासून की कसं एका बाईने अनाथ आश्रमात सोडलं तुला. माझ्याकडे एक फोटो दिला हा. तर जानकीने विचारलेलं असतं मधुभाऊंना की ती बाई कोण होती वगैरे. तर मधुभाऊंनी सांगितलेलं असतं अंदाजे की बहुतेक तुझी आई असावी ती जानकी. पण नक्की ती बाई कोण होती? आईच होती की आणखी कोण? याबद्दल मधुभाऊंना क्वचितही माहिती नसते. पण मधुभाऊंनी जानकीला एखाद्या वडिलांपेक्षाही जास्त माया लावली. अनाथ आश्रमात असलेली सगळी मुलं आपलीच मुलं म्हणून त्यांनी वाढवली. अंधाऱ्या खोलीत जानकी विचार करत उभी असते खिडकीजवळ. तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येऊन लाईट चालू करतो.
आणि त्याचं लक्ष जानकीकडे जातं. तर जानकी डोळ्यात अश्रू आणून काहीतरी विचार करत असते. याचं निरीक्षण ऋषिकेश करतो. शेवटी त्याला राहवत नाही. तो जानकीला विचारतो, "जानकी, तू अशी अंधारात का उभी आहेस? का रडते आहेस तू? तुझ्या डोळ्यात पाणी आलंय? काय झालंय मला सांग बघू जानकी." जानकी ऋषिकेशला दुःख होईल, त्यालाही त्रास होईल असं काही त्याला सांगायला पाहत नाही. त्याला म्हणते, "काहीच नाही ऋषिकेश, कुठे काय झालंय?" पण ऋषिकेश जानकीचा नवरा असतो. त्याला आपल्या बायकोच्या मनातील प्रत्येक गोष्ट कळायला लागते. म्हणून त्याने ओळखलेलं असतं की नक्कीच काहीतरी असं आहे, ज्याने जानकीच्या मनावर आघात झालेला आहे. आणि म्हणून ती अशी रात्रभर एकटी खिडकीजवळ अंधाऱ्या खोलीत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ऋषिकेशला जानकीचा स्वभाव चांगलाच माहीत असतो. तिची सुख-दुःख त्याच्या लक्षात येतात आणि म्हणूनच तो जानकीकडून सत्य जाणून घेतल्याशिवाय गप्प बसत नाही. नाईलाजाने जानकीला ऋषिकेशला सगळं सांगावं लागतं. जानकी त्या हरवलेल्या फोटोबद्दल ऋषिकेशची चर्चा करू लागते. लहानपणी त्या फोटोत मी माझ्या आईच्या कडेवर होते आणि तोच अर्धा भाग माझ्याकडे होता आणि तो चुकून ओवीकडून हरवला. जानकी ऋषिकेशला हे सुद्धा सांगते की त्या अर्ध्या फोटोत माझी आई दिसत नव्हती ऋषिकेश, पण मला याची जाणीव व्हायची की नक्कीच त्या फोटोत माझी आई आहे. तिचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. तेवढीच माझ्या आईची आठवण माझ्याकडे होती ऋषिकेश, आणि ती सुद्धा हरवली. याचंच मला वाईट वाटतंय आणि म्हणून मी थोडीशी नाराज आहे. जानकी भावूक होऊन डोळे पुसू लागते. आता ऋषिकेशला पण त्याच्या पार्वती आईची आठवण येऊ लागते. तो म्हणतो, "माझ्याकडे सुद्धा माझ्या आईची आठवण होती. ती गमावल्यानंतर काय वाटतं हे मला चांगलंच माहीत आहे. मी तुझ्या भावना समजू शकतो जानकी." ऋषिकेशने हे दिवस आधीच पाहिलेले असतात. या दुःखाला तो आधीच सामोरा गेलेला असतो. म्हणून तो आता जानकीला आधार देण्याचा प्रयत्न करतो. जानकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, "जानकी, काळजी करू नकोस. जास्त विचार करू नकोस. आपण तो फोटो शोधूयात ना. शोधलं की सापडतं." तो फोटो कसा हरवला याबद्दल ऋषिकेश आता जानकीकडे चौकशी करतो. पण जानकी डायरेक्ट ओवीचं नाव घेत नाही. ती म्हणते, "या सगळ्याला मीच कारणीभूत आहे ऋषिकेश. माझ्या चुकीमुळेच तो फोटो हरवला." तितक्यातच ओवी ही रूममध्ये येते आणि आपल्या चुकीची कबुली देऊ लागते आपल्या बाबांकडे, ऋषिकेशकडे. म्हणते, "बाबा, माझ्यामुळे फोटो हरवला आईच्या आठवणीचा तो." ऋषिकेशच्या चांगलंच लक्षात असतं की ओवीला शाळेमध्ये कोलाज बनवायचं होतं. क्राफ्टचा हा प्रोजेक्ट होता. त्यासाठीच ओवीने जानकीकडे फोटो मागितला होता. ओवी सांगू लागते, "बाबा, हो, मला त्या प्रोजेक्टसाठी फोटो हवा होता. पण मी काहीतरी वस्तू आतमध्ये विसरले. ती घ्यायला आतमध्ये गेले आणि बाहेर जोराचा वारा सुटला होता. त्या वाऱ्यातच तो फोटोही उडून गेला. पण मी हे मुद्दाम केलं नाही बाबा. खरंच, आय एम सॉरी. मी चुकले." ते म्हणतात ना, मोठ्यांपेक्षा लहानांना भावनांची कदर असते आणि म्हणूनच ओवीने आपल्या आईचं मन, बाबांचं मन अगदी सखोलपणे वाचलेलं असतं. तिला माहीत असतं, आपली आई खूप नाराज आहे. आईच्या आठवणीत तो फोटो हरवण्याला मीच जबाबदार आहे आणि ती चूक मीच सुधारणार. आणि म्हणूनच ओवीने आपल्यासाठी, आपल्या आईसाठी एक स्केच बनवलं होतं. ती म्हणते, "आई, मला माहिती आहे तुझं तुझ्या त्या फोटोवरती किती प्रेम होतं. म्हणून मी तो फोटो व्यवस्थित पाहिला होता. त्या फोटोचं मी हे स्केच बनवलंय." ओवी लहान असली तरी तिने परफेक्टपणे जानकीचा आणि तिच्या आईचा चित्र त्या कागदावरती रेखाटला होता. ओवी स्पष्ट करून सांगते, "आई, हे बघ, ही तुझी आई आणि ही तू आहेस." जानकीचं मन भरून येतं. आपली मुलगी इतकी समजूतदार आहे. पाठीमागून ऋषिकेशही डोळे पाणावून जानकीला म्हणत असतो, "असू दे जानकी." जानकीला जेव्हा तो हरवलेला फोटो जवळ घेतल्यानंतर ज्या फिलिंग्स यायच्या, त्या फिलिंग्स आता ओवीने दिलेल्या चित्राला पाहूनही येतात. ओवीने दिलेल्या चित्राला जानकी आपल्या उराशी धरून आपल्या भूतकाळात हरवून जाते. मित्रांनो, ओवी लहान असते पण किती समजूतदार असते पहा. ती जानकीला स्पष्ट प्रश्न करते. म्हणते, "आई, तुझी आई तू लहान असतानाच तुला सोडून गेली ना? मी तर तुला किती त्रास देते बघ. तुझ्याकडे हट्ट करते. मग तू सुद्धा मला तुझ्या आईसारखीच सोडून जाणार नाहीस ना?" जानकी पटकन ओवीच्या तोंडावर हात देते आणि तिला असं काही उलट-सुलट अयोग्य बोलण्यापासून थांबवते. क्षणातच जानकी म्हणते, "ओवी, असं बोलायचं नाही. वेडी आहेस का तू? मी कधी सोडून जाईन का तुला? यापुढे असा शब्द उच्चारलास तर याद राख." इतकं म्हणून जानकी पटकन ओवीला आपल्या मिठीत घट्टपणे ओढून घेते. मित्रांनो, हे क्षण अगदी भावूक असतात. जानकीला तिच्या आईची आठवण असते, मुलीची ओढ असते आणि ओवीला असं वाटू लागतं, की खरंच माझी आई माझ्यापासून दूर तर नाही ना होणार? मी तिच्याकडे इतकी मस्ती करत असते, म्हणून ती मला कंटाळणार तर नाही ना? तर मित्रांनो, लहान मुलं जितकी अवखळ असतात, मस्तीखोर असतात, आपल्याच धुंदीत मग्न असतात, तितकीच ती हुशारही असतात.
कदाचित त्यांना भावना व्यक्त करता येत नसतील, पण ते माणसांची चेहरे बघून, त्यांचे डोळे पाहून अंदाज नक्कीच बांधत असतील. म्हणून त्यांच्यासमोर जसं वातावरण असेल, त्याच वातावरणात ती वाढतात, मोठी होतात आणि अनुभव घेतात. आणि याच घेतलेल्या भावनांच्या अनुभवावर त्यांचं आयुष्य ठरत असतं. त्यांची विचार करण्याची शक्तीसुद्धा याच घरातील वातावरणावर आधारित असते. घर प्रसन्न तर मुलंही प्रसन्न. जर घरात क्लेश, तर मुलंसुद्धा विचार करून करून आपली कुवत विसरून जातात. आणि याचंच थेट उदाहरण आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळालंय मित्रांनो. जानकी ऋषिकेश सारखी माया लावणारी मायबाप ओवीच्या डोळ्यासमोर आहेत आणि याचेच संस्कार ओवीने घेतलेत, की कोणालाही दुखवायचं नाही. जर आपल्याकडून कोणी दुखावलं गेलंच, तर त्यांची माफी मागायची. अजूनही मित्रांनो जानकीचं मन शांत झालेलं नसतं. ओवी आणि ऋषिकेश दूर गेल्यानंतर जानकी पुन्हा एकदा एकांतात विचार करू लागते, की माझ्यासाठी माझ्या आईचा फोटो हरवला नाही, तर मला असं वाटायला लागलेलं आहे, की खरंच माझी आई माझ्यापासून दूर गेलेली आहे. माझी आईच हरवली आहे की काय? आणि त्याच अंधाऱ्या रात्री मित्रांनो, जानकी समोर तिची आई येऊन उभी राहते दरवाजात. जानकीला तिच्या आईचा चेहरा मात्र दिसत नाही. मित्रांनो, ही दरवाजात येऊन उभी राहिलेली बाई दुसरी तिसरी कोणी नसून ती लताबाईच असते. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो होतो. ती आता डायरेक्ट समोरासमोर येऊन जानकीशी संवाद साधणार नाही. तिला माणसं ओळखता येतात आणि तिने बरोबर पारख केली आहे त्या सारंग आणि ऐश्वर्याची, जानकी आणि ऋषिकेशची, घरातील माणसांची. यापुढे ती असं भासवेल की साथ देते ती ऐश्वर्या सारंगला, पण मदत करते जानकी ऋषिकेशला. हे घर तुटू देणार नाही लताबाई, हे मात्र नक्की मित्रांनो. कारण जानकीला वाईट वाटेल, तिला दुःख होईल, असं आता तिची आई कधीच वागणार नाही. याच्या आधीच जानकीला अनाथ आश्रमात सोडून खूप मोठी चूक केली आहे, अशी लताबाईची समज असते. आणि भूतकाळात झालेल्या प्रत्येक चुकीची उणीव भरून काढणार असा निश्चय केलेला असतो. अर्थातच मित्रांनो, जानकीच्या आईची साथ म्हणजे लताबाईची साथ जानकीलाच असणार. जानकीला असं वाटू लागतं की हा माझा भास आहे. खरंच माझी आई इथे आली आहे का? ती आलेली आई सांगत असते की जानकी तुझी आई हरवली नाही, मी इथेच आहे, मी तुला भेटायला आली आहे. जानकी लगेच धावत पळत दरवाजाजवळ आपल्या आईला मिठी मारायला चाललेली असते. तितक्यात जोराची वीज कडाडते आणि जानकी तिथेच थांबते डोळ्यावर हात देऊन. तोपर्यंत दरवाजात असलेली आई म्हणजे लताबाई तिथून नाहीशी होते. तर मित्रांनो, एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलं. सध्या तरी हा जानकीचा स्वप्नाचा थरथराट होता, पण हे एक दिवस नक्कीच सत्यात उतरणार. जानकी स्वप्न होतं म्हणून दचकून उठते आई आई करत. बाजूला झोपलेला ऋषिकेशही तसाच दचकून उठतो आणि जानकीला काय झालंय विचारू लागतो. पटकन लाईट लावतो ऋषिकेश आणि जानकीच्या तब्येतीची चौकशी करतो. जानकी आई आई करत ऋषिकेशला म्हणते, मला आई दिसली होती, मला आई भेटायला आली होती. स्वप्नात मी आईला पाहिलंय. त्याच अंधारातल्या स्वप्नातल्या चित्राचं वर्णन जानकी ऋषिकेशला सांगते. चेहरा न दिसल्याचंही ती सांगते. स्वप्नात घडलेला सगळा प्रकार जानकी ऋषिकेशच्या कानावर घालते. इथेही ऋषिकेश जानकीची समजूत काढतो. म्हणतो, हे बघ जानकी, तू तुझ्या आईबद्दल आता जरा जास्तच विचार करत चालली आहेस. तुझ्या हातून तुझ्या आईचा फोटो हरवलाय ना, आणि म्हणून तुझ्या मनातल्या विचारांमुळेच तुला हे असं स्वप्न पडलंय. यात दुसरं विचार करण्यासारखं काहीच नाही. पण जानकीला आता आशा लागून राहते की खरंच माझी आई मला भेटायला येईल. ऋषिकेश म्हणतो, जानकी आता झोपून घे, जास्त विचार करू नकोस, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, कारण DNA टेस्टसाठी सॅम्पल न्यायला तो माणूससुद्धा येणार आहे घरी. मित्रांनो, आता लताबाई ऐश्वर्याच्याच खोलीत ठाण मांडून बसलेली असते. आपल्या मुलीपासून दूर जायचं नाही असा तिचा विचार असतो. सारंग येतो आतमध्ये आणि लताबाईला अशी बसलेली पाहून ऐश्वर्याला खुणावतो की लताबाईला एकदा तिच्या खोलीत जाऊ द्या. लताबाई ऐश्वर्याचं कौतुक करत असते. तिचे नाक, कान, डोळे अगदी माझ्यासारखे आहेत, म्हणजे ऐश्वर्यासारखे आहेत, असं ऐश्वर्या आणि सारंगसमोर ती हे सगळं मांडत असते. ऐश्वर्या सगळी टाळाटाळ करते. म्हणते, आई आता राहू दे, नंतर बोलू आपण. तू आधी खोलीत जाऊन आराम कर बघू. तर लता आपल्या खोलीत जायलाच तयार नसते. ती म्हणत असते, इतक्या वर्षांनी माझ्या मुलीची आणि माझी भेट झाली आहे. मला डोळे भरून तरी पाहू दे तिला. पण ऐश्वर्याचं असतं एकच, की लताबाई काहीही करून या खोलीतून निघून गेली पाहिजे. त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगला पुढचा प्लॅन करायला इथे संधी मिळेल. ऐश्वर्या पुन्हा एकदा लताची समजूत काढते. सांगू लागते, की हे बघ आई, जर आता आपल्याला इथे कोणी एकत्र पाहिलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू आत्ताच्या आत्ता जा बघू तुझ्या खोलीत. नंतर भेटू ना परत आपण. पकडले गेलो ना एकत्र तर सगळी वाट लागेल बघ. सारंग पण बैलासारखा म्हणत असतो, की हो सासूबाई, बरोबर आहे जे ऐश्वर्या म्हणत आहेत ते. तुम्ही जा बघू तुमच्या खोलीत. जर आपल्याला इथे कोणी पाहिलं ना एकत्र, तर सगळ्यांना संशय येईल बघा.
लताबाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे सांगत असतात की ही लताबाई नाटकच करत आहे ऐश्वर्या आणि सारंगची साथ देण्याची. पुन्हा एकदा ऐश्वर्या लताला जाता जाता एक सल्ला देते, आपल्याला हे नाटक तसंच ठेवायचं आहे आई. लक्षात ठेव, काहीही झालं तर हे नाटक थांबता कामा नये, नाहीतर फसलो जाऊ आपण. लक्ष देऊन काम कर तू. लता परत तशीच वरवर मान हलवू लागते. पुन्हा तिचा तोच प्रश्न, अगं मी नाटक कसं सुरू ठेवेन? ऋषिकेश काय माझा मुलगा थोडीच आहे. आता टेस्ट जर झाली डीएनएची तर माझ्या बाजूने लागणारच नाही ती, नेगेटिव्ह येईल. सारंग परत वचकतो, म्हणतो परत, ही बाई नाटक करायला नाही म्हणते की काय? ऐश्वर्याला खुणावून. ऐश्वर्या यावरती बोलते, आई तू या सगळ्याचा विचार करू नकोस, मी सांभाळेन सगळं. ऋषिकेशच्या केसांच्या जागी ऐश्वर्या स्वतःचे केस सॅम्पलसाठी ठेवण्याचं लताला स्पष्ट करून सांगते. तर दर्शक मित्रांनो, इथे सुद्धा लताबाई संशय घेऊ लागते. ऐश्वर्याचं तोंड थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा वाकडं होतं. इतकं करूनही काहीच उपयोग झाला नाही असा विचार तिच्या मनात येतो. पण थोड्या वेळाने लताच म्हणू लागते, जाऊ दे, काहीही असो, मी माझ्या मुलीसाठी हे करते ना, यातच मला आनंद आहे. लताच्या मनात मी काहीतरी वाईट करते की काय अशी भावना आलेली असते. एक आई म्हणून माझ्याकडून हे असं कृत्य होतंय याची तिला जाणीव झालेली असते. याच विचारावरून लता खरंच पार्वतीचं नाटक सुरू ठेवेल का? ऋषिकेशला फसवेल का? नानांना फसवेल का? सुमित्राला दगा देईल का? आणि खरं म्हणजे जानकी समोर आपली ओळख जाहीर करील का? आणि राहिला प्रश्न ऐश्वर्या सारंगचा, तर यांच्याच प्लॅनमध्ये बुडवून टाकेल का? मित्रांनो, कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटते. पुढील रिव्ह्यू अपडेट येईल लवकरच. चॅनलशी जोडले जा. 45 मराठीला सबस्क्राईब करा. आजची अपडेट आवडली तर लाईक शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घ्या आपल्या लाडक्या चॅनलवर. भेटू लवकरच.